सामान्य रुग्णालयात जी आग लागली ती कशामुळे लागली, काय जेव्हा आग लागली आम्हाला इथून एक फोन आल्यानंतर लगेच फायर कंट्रोल रूमचे लोक इथे गाडी घेऊन निघाले अग्निशमन दलाचे. त्याच्यानंतर यांनी तोपर्यंत इमारतीमध्ये जे काही लोक होते त्यांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर आम्ही आग विझवण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा आग विझवण्यापूर्वी आपल्याला तिथल्या इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायला लागतो. तातडीनं सप्लाय बंद करण्यात आला आणि नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं. तर आग ही म्हणजे माझं तरी प्राथमिकदृष्ट्या मला असं वाटतं की ते शॉर्ट सर्किटमध्ये लागलेली आग आहे इलेक्ट्रिकच्या. काही मनुष्याने म्हणजे बालकांची काही हानी वगैरे झालेली नाही. आग लागल्याबरोबर या इथल्या प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी तातडीने इथे जे काही मॅनपॉवर काम करत होतं त्यांना बाहेर उतरवलं आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला. त्याच्यामुळे आम्हाला तातडीने ॲक्शन घेण्यासाठी चांगला ग्राउंड मिळाला. ठिकाणी काय होतं? आग लागलेल्या ठिकाणी सगळं रेकॉर्ड आहे. काही सिलेंडर वगैरे आहे आणि काही त्यांचे मेडिसिनचे बॉक्स वगैरे होते.